तर पालक भाजी स्वच्छ धुवून चिरून शिजायला टाकलेली आहे। शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची याचं मिक्सरला 2 चमचे पाणी घालून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। भाजी 5 मिनिटं शिजून थोडी अशी पळीच्या साहाय्याने थोडी मॅश करून घ्यायची आणि त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि फोडणीची तयारी करूया। कढईत 1 पळी तेल घेतलं, त्यामध्ये लसूण घालायचं, जिरं घालायचं आणि लसूण छान असा लालसर होईपर्यंत थांबायचं। लसूण ब्राऊन झालं की त्यामध्ये भाजी घालूया। लगेचच त्यामध्ये हे वाटण केलेलं ते घालायचं। चिमूटभर हळद घालायची, हलवून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालूया। आवश्यकतेनुसार पाणी घालून 1-2 मिनिटं शिजून घेतलं आहे। तर बघा, गावाकडील पद्धतीने शेंगदाणे आणि बेसन पीठ लावून ही पालकाची भाजी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।